सगळ्या माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार आणि नवीन वर्षाची अजून एकदा परत गुरुवारनं सुरुवात होती. तर तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आपल्या मराठी माणसाच्या मराठी महिन्यामध्ये म्हणजे आपली गुरुवारच्या दिवशी नवीन वर्ष पण गुरुवारच होता. नवीन वर्षाच्या दिवस 1 तारखेला आणि आज पण गुरुवारच आहे. तर आज आहे गुढीपाडवा. तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तर मी सकाळी 4ला उठले बघा. भरपूर काम असते मला, म्हणून मी इथून तिथून सडा सारवण काढून आता गुढीची तयारी केली. तर दारात रांगोळ टाकून घेते. आता गुढी उभा करणार आहे. तर जानू गेलेली आहे बाहेर. जानू नाही, जानूचा पुरस्कार सोहळा आहे, त्याच्यामुळे जानू घरी नाही. जानू तुम्हाला 2-3 दिवस व्हिडिओमध्ये दिसणार नाही. तर आज मुंबईला गेली. मुंबईला गेलेली आहे जानू. जानू काही नाही. तर बघा मीच आहे आज. एकटीच्याच मागं सगळं लोड आहे आणि एकटीला सगळं करायचंय. छानपैकी रांगोळ काढून घेऊन आता गुढी उभा करतात. जरा खाल्ल्याने बोल, जरा उपास आहे म्हणून आताच लगे करू नको. नाही, चहाची पावर पाहिजे. आता उपासाचं नाही, चहा सकाळ चहा पाहिजे ना. जरा रांगोळ काढते. रांगोळीमध्ये मग नाही जरा थोडीशी ते पिसळ आणलाय का आपल्याला आंघोळी घालते पिसळ लावून. आता मी केली की त्यांना काय करायची गरज? त्यांची बँगावर जाईन की पिसळ. मला म्हणलं की तुम्ही सकाळ पिसळ आणून की तू आंघोळ कर डोक्यावर, खांद्यावर, काय गुडघ्यावर, खांद्यावर, पायावर, हातात घेऊन बसायचं. आंघोळ कशी करायची? मी केली की सकाळ. मला तर काय माहिती नव्हतं काय त्याचा अर्थ असते. ते तुम्ही मला सकाळी सांगितलं. काय ते निघून जाते एमपीच माझं निघून जावं, बाकी काही नाही. नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी, नवीन वर्ष चांगलं जावं. भाऊ उरका पटकन आंघोळ्या करा. बघा गुढी उभा करायची. मला हे आहार आणून द्या. काय असते? लिंबाचा फाटा एक असते, लिंबाचा फाटा, एरंडाचा फाटा आणि हे चाफ्याचं फुलं असते. मोगरा नसते का, मोगरा चाफा. आता कुठं आहे ती? कुठं आहे बाबा? आपल्या घरामध्ये पाठीमाग असं नाही ना, कालच बघितलं मी त्याला. फुलंच नाही तर. माहितीये का, आमच्या इथं माहेरामध्ये झाडाला वर्षभर कुणी दिसत नव्हतं मला गेलेल्या. गुढीपाडव्याच्या दिवशी सगळे जायचे आणि चढून त्या झाडाचे फुलं आणायचे ही करायला. तर इथं तर आपल्यात नाहीच. तर आता तुमची बी झालेली आहे आंघोळ. तुम्ही आता पटकन काय करा, माझी रांगोळ झाली का पहिलं गुढी उभा करून घेऊ. म्हणजे सकाळ कसं छान वाटतं. या टायमाला उभा करायला लागते गुढी. लोकांचं झालं असलं उभा. तरी उशीर झालाय मला थोडा. 7ला उभा करायची होती. किती वाजले तर? 7:30 वाजली. चला मग झाली आता रांगोळ. कसं कुठे ठेवायचं असतं? कसं कुठे ठेवायचं नसतंय. इथं डोक्यावर एक ठेवायचं. आव आणि कानामध्ये दोन्ही खवायचं खांद्यावर. गुढी मांडीवर आणि खांद्यावर ठेवलंय. पुन्हा शेवटला ठेव डोक्यावर. आणि अंगामधलं एमपीच असते का नाही? गणेशच्या अंगामध्ये फक्त असं यम आहे. कशाचं माहितीये का तुम्हाला? काम नाही करायचं आणि धिंगाणा झालं का मम्मी? झालं आता. इकडल्या आपल्या कुठं किती दूध आणलंय? दुसरं अजून आणलंय मला. त्याला पिसळ म्हणतात. पिसळ म्हणजे आपल्या अंगातलं एम पिसळ निघून जात असते. आणि गण्याचं जावं बाकी घेऊ का पाणी आता? हा घे. माझं जाऊ द्या म्हणा, मी चांगला राहू द्या म्हणा. चांगलं बसतंय ना खांद्यावरती. मामी गण्या मामी आहे का खाद्यावर? हाय. लावा आता शॅम्पू साबण कसं आंघोळ करा. बघा डो शॅम्पू लावली हंडीवर. साडी अशी महाग घेऊन लावली गडी लावली. ठेवत लावलीस की ऍक्शन. जानूचे पप्पा ही बघा अशीच का होतं केलंय. काय करा,
स्वस्तिक काढा तांब्यावर आणि हे करा म्हणजे ही इथं सुतळीनं बांधून हार आणला का पुन्हा हारहाला घाला येते ना हम्म. ती फटा बिटा काय ती कसं कसं आहे ते बांधायचं सगळं आणलंय. आणलंय का झालं का माझं बी सगळं आवरले ताटबीट तयार केलं सगळं झालं शेवयाचा निवड असते सकाळी आपल्याकडे शेवया नाही. जसं असेल तसं असतं. भावड्या कधी येतो काय माहिती हार घेऊन गोड खायची हार का कुठं पडली गुंडी ती लावते नंतर व्हिडिओ माणसाला खेळू माणसाला सांगते ती बघत त्यांच्या तंद्रीत असते माणसाला बरोबर काय असते काय चला गुढी उभा करायला. चला. काय बी नाही कळस असते. कळस आहे का बरं स्वस्तिक काढा नेट तुम्ही लई दिमाग आहे. साडी घ्या. अंगाच्या अन्न काय चाललंय मग? कळतच नाही तर माणसाला गडबड असते जमतंय अशा मेऱ्या करीत मला लय येतात बारीक लिंबाचा पाला पिसुळा त्याच्यामुळं काय होतंय आपल्या वर्षभराचं अंगावरचं येण पिस जास्त आहे त्या पिसुळ्यामुळे जातंय म्हणून ही देवाचा मान असते म्हणून ही बांधत असते. जाऊ द्या हो माय चांगली स्वस्तिक उरपट तिरपट झाला नाही का जरा वाटत नाही का तुम्हाला काय आपला कळत नाही पाठावर कानाखाली वाजली का नाही मग तुला उरपट असावा कळून पुन्हा. बावड्याच्या कशी वाजविली आता बघितली कधी वाजवली तिथं हार आणलाय ती चाप्याच्या फुलाचा ही आणलाय त्याला मान असतो बघा अजून ह्या फुलाचा मला काही माहिती नाही एवढं पण आमच्या माहेरी झाड होतं ना त्या झाडाला ना गुढीपाडव्याच्या दिवशी बघायचे मी
कुणीच तिथे एक फुल ठेवत नव्हते. त्याच्यामध्ये अडक त्याच्यामध्ये. यातून काढत ठेवायचं बरोबर त्या खाली म्हणा. आवडत नाही कापून काढायचं. लाईट लाईट काही नाही बघ तांब्याचे तेव्हा तोंडामध्ये कळस कळस. हे लावा की असं कसं ह्याला पट्टी लावा नाही विटाची. ते आता बांध जर पुन्हा कसं करायचे खालीच लावू दे. उच गेल्यावर तिथून कशी घेणार तिथं कुठं असते खाली बुडत असते आधीशी बांधून द्यायचं असतं. काय बांधली भरू का तिथे? ती याला तर मान असते का असते कशामुळे असते ती माहित नाही. आता झाडच उभा करायचे का एरंडाला? आता झाड गवसलं होतं तुम्हाला. ना काय ओळखाय लाव हाय ते खाली गेलं. तिथे झाडाची जोड ती तोड तुटलं इथं बसवीचे पुन्हा मी. हे कर ते करतो तिथं लाव असं गुंडाळा खालून चल जरा हाताखाली कामं करायला शिकावे लागतात. आपण पुन्हा नुसतं तिथं तिथं दीपकाच्या हातात आधी बांध पुन्हा कळलं नाही की काय याला तो खायचा. घ्या का जरा खन 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 त्याचा खडा घ्या जरा त्या पट्टी इबुती काय इबुती म्हणते त्याला इबुती विभूती का किती करायचं तसं? जेवढ करू वाटतं तेवढं करायचं. स्वतःच्या कपाळाला पिल्या नाही म्हातारा लावून मी खांदा मी लावते. गुढीवाला हवा करणाऱ्या माणसाचं कपाळ सुनाच आहे. धरा ते हळद हाय हळद दरवाजाला लेपन केलंय इथं लावायला तिथं लावायला होईल. पंचपाळ काही आहे जरा तिकडा ना मी लावते तुमचं कपाळ लई सुन सुन दिसायला. लावा उभाटा नियमाटा लावा उभाटा लावतो अरे मोठा घे की डायरेक्ट इथं भवरापाशी यायला पाहिजे तसा. करते आता कसं वाटतंय बरं जरा तुला नारळ नारळ संध्याकाळी गुढी उतरताना नारळ फोडते. नाही बांबूचं म्हणणं आहे आता फोडायचं. शेवा म्हणजे काय तांदूळ आहे तेच
हाय का साखरेचा ठेवा ही करा अगरबत्ती ही लावा तसे फुलं ठेवू नका इकडे तोंड करा की फुलायची आणखी मग आता तिकडे घरात राहते ते फुलं सगळे तिथं वाऱ्याने उडून जाते तर ही करा काढू द्या. मी पण करून घेते इकडे तुळशीची पूजा काय बोलतात ती म्हणत असते काय बोलतात म्हणा तिथं ठेवा ना समोर स्टँड आहे ना त्याला स्टँड घे रे तिथं आहे बा कुठेतरी साखर बिकर ठेवा थोडी तांदूळ टाकायचे देवपूजा लय ऐक करायचं जमती तुम्हाला इथं कापूर आहे आपण हातात घ्यायचा पण थोडं तोंडात टाकायचा टाका तोंडात कुंभाराच्या तो काढते वाजव का नाही त्याच्या कानाखाली वाजायची म्हणजे वाजते तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आमची गुढी उभा राहिली आता मग थोडा काठी आमची बारकी असल्यामुळे पण आता घर बी छोटंच आहे आपलं घरापुरतं म्हणजे आपलं गुढी उभा आपली केली बरोबर आहे आमच्या लय उस्तर काय काही ठिकाणी असं उंच उंच इमारत असते त्याच्यावर वरच्या बंगल्यावर बांधते तुम्ही कुठं बांधते आणि आपल्या गरिबीच्या परिस्थितीनं आहे अशी आपली बांधली असं ही साखर नाही का साखर वाटत का वाटतं की आपला गणू आहे ना धर साडी घालायची ती आपण खरं तर मान असते गूळ लिंबाचा आपल्या कडुलिंबाचा तौर जे असते त्याचा मान असते खा की मग तुम्हाला देते करून शिजवून दादा अंकल तुमची उभारली का नाही गुढी काय होत का मग ही काय समोरच आहे वरच्या अंगाला आंघोळ नाही तोंड नाही धुतलं नाही. आपल्या इथे जमा तर कशी वाटली आमची गुढी नक्की आम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या मराठी महिन्यामधल्या आपल्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं राहो पुढचं बोलला की मला बोलता येत नाही लोक बोला की तुम्हाला आज बोलायचं मी शांत बस बोलू घ्या काय काय बोलणार जेवढे तेवढे तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर सगळ्यांना मराठी महिन्यामधलं नवीन वर्ष सुखाचं जावं भरभराटीचं जावं तुमच्या आशीर्वादानं आमचं पण असंच नवीन वर्ष सुखाचं जावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते कारण का संकट झेलण्याची ताकद देवाने मला तितकी द्यावी एवढंच आहे नवीन वर्षाची सुरुवात अशीच आमची हसत साजरी व्हावी जरा शुभेच्छा द्या की नुसतं खायलाच खायची का
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जानू दीदी कुठे आहे? गेली मुंबईला. तिथं त्या पिक्चरचं काहीतरी काम होतं म्हणून ती त्यांना पुरस्कार भेटणार होता म्हणून जानू मुंबईला गेली. काय होतं काय होतं? नाही पुरस्कार माहिती कोणालाच नाही माहिती. पुरस्कार घ्यायला गेले ते पिक्चरचं ते राहिलेले आवड घ्यायला गेले तेवढंच काय चला आता तुम्ही आहे बस करा पाया पडा.